आम्ही शांतपणे आरक्षण मागत आहोत। हायकोर्टाचा आदेश असताना देखील जर सरकार कुठं डावळते आणि जाणून बुजून आमच्या संघात भेदभाव करत असेल तर आम्हाला बी हा मोहीम महाराष्ट्रभरात आम्ही राबवणार आहे आणि समाजाला जागृत करून आमचा पण प्रयत्न एक मोठे आंदोलन करण्याची मग पुढे पाऊल उचलले जाते। बघा साहेब, सरकार कोणाचंही असो, ते माननीय उच्च न्यायालयाच्या वर कोणच नाहीये। जेव्हा उच्च न्यायालयाचा आदेश आहे की आपण मागासलेला समाज, मुस्लिम समाज जे त्यांना 5% आरक्षण दिलं पाहिजे, तर मग त्यांना कुणीही चॅलेंज करू शकत नाही। जर समजा तुम्हाला न्याय भेटला नाही तर तुम्ही जसा धनगर समाज रस्त्यावरती उतरला, मराठा समाज रस्त्यावरती, तुम्ही रस्त्यावरती उतरणार का? अगदी बरोबर। ते धनगर समाज ज्याप्रमाणे रस्त्यावर उतरलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला गरज पडली तर ते उतरू, पण आम्हाला जेव्हा न्यायालयाने आरक्षणचा म्हणजे प्रस्ताव दिलेलाच आहे, आदेश दिलेलाच आहे की या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, म्हणजे कुठेही तफावत नाही व्हायला पाहिजे, कोणतेही सरकार असू द्या त्यांनी हे आरक्षण दिलं पाहिजे, आम्हाला असं वाटतं। चारही राज्यात निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये एकही आमदार जो आहे मुसलमान नव्हता, तर तुम्ही राजकीय आरक्षण मागणार का? बघा, सुरुवातीला प्रथमतः आपण शैक्षणिक आरक्षण मागतोय, कारण की कोर्टात आणि मुस्लिम संरक्षण संदर्भात काय मागणी आहे आणि आपण विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू आहे, नेमकं कशा प्रकारे पाठपुरावा करणार आहे ते? नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज आणि मुस्लिम आरक्षण आणि संरक्षण हक्क समितीच्या वतीने आपण मागही पुण्यामध्ये मीटिंग आयोजित केली होती। 3 ते 4 मीटिंग पुण्यामध्ये पण झाले। त्याच्यानंतर महाराष्ट्रभरात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीजच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये जेवढे काही सामाजिक संघटना आहेत, सर्वपक्षीय लोकांसोबत आमची बैठकं झाल्या। ते सगळे आग्रही आहेत की मुस्लिम समाजाला 5% आरक्षण माननीय हायकोर्टाने जे दिलं होतं ते सरकारने दिलं पाहिजे होतं, पण ते दिलं नाही। तर आमचे असे प्रयत्न आहेत की आपण ही मागणी जे आहे, आता नागपूरला जे अधिवेशन चालू आहे तिथं पण आपले जे आमदार आहेत काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे ठाकरे गटाचे जेवढे काही आमदार आहेत, किमान 110 पेक्षा जास्त आमदार आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत। आणि विरोधी पक्ष नेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी सुद्धा विधानसभेत मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे याचा म्हणजे आवाज त्यांनी उठवलेला आहे। आणि येत्या 18 ते 19 तारखेला आम्ही तिथला वेळ घेऊन तिथं जाऊन त्यांच्याशी भेटणार आहे आणि लवकरात लवकर आम्हाला आरक्षण कसं मिळेल, 5% आरक्षण जे आपण मागणी करतोय ते कसं घेता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि त्याच्यानंतर आम्ही जे संरक्षण कायदा, जे ॲट्रॉसिटी कायदा, जे इतर मागासवर्गीयांना जे ॲट्रॉसिटी कायदा बनवण्यात आला होता, त्याचप्रमाणे मुस्लिमांसाठी सुद्धा असा कायदा बनवण्यात यावा, कारण की 2014 नंतर जे मुस्लिमांवर जे अत्याचार चालू आहे, मॉब लिंचिंग चालू आहे, तर ते कुठंतरी रोखलं पाहिजे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे। त्याच्याकरिता एक ॲट्रॉसिटीचा कायदा पण झाला पाहिजे। असे प्रमुख आम्ही 2 मागणी घेऊन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज व सर्व सामाजिक संघटना व सर्व समविचारी पक्ष आम्ही सोबत घेऊन ही मागणी तिथं करणार आहे। या सरकारची नागपूरमध्ये भेट झालेली आहे। यापूर्वी त्यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांची बैठक घेतली होती मुस्लिम आरक्षणासंदर्भात, आणि त्या बातम्या आपण वर्तमानपत्रातून प्रसिद्ध देखील केलेल्या आहेत। म्हणजे अक्रॉस द पार्टी, बीजेपी वगळता, बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळता इतर सर्व राजकीय पक्ष, त्यांचे आमदार हे मुस्लिम आरक्षणाच्या बाजूचे आहेत। मग हे सगळे आमदार मुस्लिम आरक्षणाच्या बाजूचे जर असतील तर विधिमंडळामध्ये त्या दृष्टिकोनातून कायदा करावा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण तात्काळ लागू करावं, यासाठी आम्ही नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ज्या स्थानिक समित्या आहेत, स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सोबतीनं, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य सरकारशी डील करतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय, आमदारांशी बोलतोय आणि त्यांच्यातून आम्हाला आरक्षण मिळावं असा आम्ही प्रयत्न करू। आम्हाला प्राथमिक टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते जे आहेत विधान परिषदेचे माननीय श्री विजय वडेट्टीवार साहेब यांनी आमच्याच भूमिकेला समर्थन देत स्पष्टपणे भूमिका मांडली की मुस्लिम समाजाला 5% आरक्षण जे आमच्या सरकारने दिलं होतं ते दिलं गेलं पाहिजे। त्यानंतर पृथ्वीराज गावासवार यांनी देखील 2 दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडली की मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये आमचा पक्ष आग्रही आणि मुस्लिम समाजाचा तो न्याय हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे। त्याचबरोबरीनं आज जवळपास 30 ते 35 आमदारांनी लक्षवेधी दिली होती मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये आणि सभागृहामध्ये काल दुपारी जवळपास 15 मिनिटं
या मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. हे सगळे प्रयत्न आपण सर्व पातळींवरचे करतोय. येत्या 19 व 20 तारखेला आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट मागितलेली आहे. महाराष्ट्रातील एक जम्बो शिष्टमंडळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच पक्षनेते यांची भेट घेऊन, त्यांच्याबरोबर बैठक घेऊन या आरक्षणासाठी आग्रही भूमिका करत आहोत. त्याच वेळेला मुस्लिम आरक्षणासोबतच मुस्लिम संरक्षणासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे अॅट्रॉसिटीचा कायदा सुद्धा उपलब्ध व्हावा आणि त्यासाठी देशात कायम पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं भूमिका घ्यावी अशी आमची भूमिका आहे.